कशाला धडपडत असते का? लागलं का? उठ बया. रागात निघलं की ग? किती वेळा सांगितलं का एका जागेवर बस म्हणून? हा, काय धडपडायची गरज आहे का? आता अजिबात हाल नको, मला काम करू दे. काय नाही होत, काय नाही होत. बघ माझ नेमकं सळाच्या टायमाला दुखापत करून घेत आहे. नाही लय लागलं, नको लय निमताळ पण आणू. कसला भारी झालाय करा. पण मी आजारी पडल्यावर नाहीतर मला लागल्यावर करच तू करा. मागच्या वेळेस कधी खाल्लाय ती पण आठवण आहे. असं का म्हणतेस ग? तुझ्यासाठीच तर करते ना समज. असला घरा जर खायला मिळत असला ना, देवा मला रस लागू दे. इतका जर तुला आवडत असेल ना घरा, तर उद्यापासून रोज करते माझ्या राहण्यासाठी. एक ढीक पत्थराचा जादा फुडी. तुला काय कमी पडू देणार नाही. जळलं मेलं माझं हे शरीर तरी कुठं साथ देते. अगं हिरे दमानी, अगं एका दिवसात काय सगळी दगडी फोडते का काय? नाही म्हणलं हो कादम, आज जरा जादाचा पत्थर फोडावा. राणीची शाळा भरेल ना माणसाने. अगं ते कसं शक्य आहे? 2 दिवसात ही खाणच बंद होणार आहे. दुसऱ्या तालुक्यात खाण बघितली, तेच तर सांगाल तुम्ही तुला. अगं त्याचं काय झालं, साहेबांनी आपल्याला फलटण तालुक्यातली खाण दिली. 2 दिवसात इथलं काम उरकलं, आपल्याला तिकडेच निघायचंय. बर सगळ्याला सांग उरकायला 2 दिवसात इथली खाण बंद होईल. सगळ्याला उरका म्हणा. ये तुम्ही. हा अय ती धडी पडेल वरची. कसं शक्य आहे हे? असलं कसलं जग नाही. 2 दिवस इथं तर 2 दिवस तिथं. लेकरांनी कसं शिकायचं आमच्या? नाही रे, जे आपण जगलो तेच आपल्या लेकराला बी जगा लावायचं म्हणजे कसं व्हायचं? नाही, तो इथंच राहायचं. राणीला शाळा शिकवायची. आय 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 ए आय सगळे म्हणतात ते खरं आहे का सांग? तिथं बस, पत्थर लागल, मला काम करू दे. कर पण आधी सांग. काय ऐकायचं ग तुला? संपलं इथलं काम.
जाणार आहे आपण दुसऱ्या तालुक्याला. अगं पण माझी शाळा. झाला बाय माझा स्वयंपाक. ए तुम्ही जेवून घ्या, मी आली. बाया 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 कटाळी ग. आय लय भूक लागली. आय आय कसला विचार करते तू? काय नाही. राहून दे माझी शाळा. जाऊ आपण. ए आपण कुठे बी नाही जाणार आणि तू शाळा बी शिकणारच. अगं पण इथनं समजे गेल्यावर आपण कुठे राहायचं? ते बघते मी. तू नग लय पुढचं राहणारच. तुझी भांडी कुंडी खेळायची बंद करून अभ्यासावर ध्यान दे. साडी घातली की लागली लगी माझी सासू व्हायला. सासू का असतो? ये इकडे सांगते तुला. ये हा सांग सांग. सांग सांग. हे. ए वाकडं जाऊती वय गा. ए भवाने अभ्यास कर. लय पुढचं बोलायला लागली. काय चुकीचं बोलली ती. खरंच आहे. कुठं राहायचं? हिरे, तू काय बोलती तुला समजतंय का? होय चांगलंच समजते. मी इथंच राहणार आहे. येळ पडली तर धुणं भांडी करीन मुकादम. पर मी हे गाव नाही सोडणार. अगं पर आम्ही समधी जाणार आहे आणि हिथं हिथं राहणं तुला लय अवघड जाईल. जाऊन द्या किती अवघड जायचंय तेवढं. पर मी इथंच राहणार. मी नाही गाव सोडणार. बघू जसं होईल तसं होईल. आय 2 दिवस झालं तू जागची उठली नाही. एक घास खाल्ला नाही. थांब मी तुला खायला आणते. नकोय. ए पोरे. पोरे. आई राजा उद उद जोगवा वाढ ग माय. आय अंबाबाईच्या नावानं जोगवा वाढ ग माय.
असलं दंत करायचं राहिलं होतं तुमचं. उठ चल निघ. उठ. परत यायचं बीचं नाही असलं बिका मागाय. उठ नाही येतात. पोरे काय करतेस ग? शाळा शिकाय सोडून असलं काय धंदा लावल्यात? शाळा शिका. जाते मी शाळेत. अरे पोरगी आगावच आहे. पुरीची नाही चुकी, हा. आई बाप संस्कार लावाय चुकलं. आयांबाबाईच्या नावानं जोगवा भाडग माय. आयांबाबाईच्या नावानं जोगवा भाडग माय. लका घरच्यांनी लय लवकर कामाला लावलं की दरपीठ. मामा पीठ न ग भाकरी कालवण द्या की. लका तुम्ही पण डिमांड करायला लागला की देतो साहेबीन द्या. द्या. आई बापांना लाजा वाटायला पाहिजे, एवढ्याशा पोरांना मागायला लावतात. आय उठ की, मी तुझ्यासाठी खायला आणलंय. आता तरी 2 घास खा की. अगं तू शाळा शिकावीस म्हणून मी समज सोडलं. एकटी बाय, नव गाव, कसं होईल, काय होईल, कशाचा विचार नाही ग केला. हिलत्या परिस्थितीशी लढली आणि तू भीक मागितलंस. भीक 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 नाही, जोगवा मागितलाय. जोगवा? अगं परत तो देवासाठी असतो ना व. प्रत्येकाचा जोगवा ह्यो देवासाठी नसतो काय. कधी कधी तो पोटाची भूक भागवण्यासाठी सुद्धा असतो की ग.